In this video, we discuss a chemical reaction of carboxylic acid with the phosphorus trichloride PCl3 and the phosphorus pentachloride PCl5. Here again, same as a thionyl chloride, carboxylic acid on heated with the PCl3 or PCl5, it gives corresponding acyl chloride. थायनिल क्लोराइड मध्ये जशी रिॲक्शन होती सेम वे इथे सुद्धा रिॲक्शन होईल कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत आणि त्या ठिकाणी प्रॉडक्ट तयार होईल ऍसिल क्लोराइड. तर इथं काय असेल, इथं रिॲक्टंट्स आहेत आपले रिॲक्टंट्स RCOOH प्लस PCl3 और PCl5. ठीक आहे. प्रॉडक्ट कोणता असेल, तो प्रॉडक्ट आहे RCOCl. ओके. त्याच्यानंतर बाय प्रॉडक्ट हा मेन प्रॉडक्ट झाला. बाय प्रॉडक्ट काय बनेल, तर ज्यावेळेस आपण PCl3 वापरू तर PCl3च्या वेळेस बाय प्रॉडक्ट असेल H3PO3. ओके. आणि जर PCl5 वापरलं तर त्याच्या केसमध्ये असेल POCl3, फॉस्फरस ऍसिड आणि फॉस्फरस क्लोराइड. ठीक आहे. तर H3PO3 केव्हा तयार होईल, ज्यावेळेस आपण इथं यूज करू आपण PCl3 आणि PCl5 जर यूज केलं तर आपल्याला मिळेल POCl3 ॲज अ बाय प्रॉडक्ट. एवढं आपण इथं लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. आणि ह्या दोन्ही रिॲक्शन PCl3 आणि PCl5 दोन्ही जरी आपण यूज केले कार्बोक्सिलिक ऍसिड पासून ऍसिल क्लोराइड बनवण्यासाठी, ठीक आहे, तर PCl3 आणि PCl5 आणि SOCl2 सेम प्रॉडक्ट येतात. त्यामुळे आपण इथे एक जनरल रिॲक्शन लिहू शकतो RC≡OH कार्बोक्सिलिक ऍसिड प्लस नंबर फर्स्ट SOCl2, नंबर सेकंड SOCl2 ला और असेल PCl3 और नंबर थर्ड PCl5. कोणताही एक रिएजंट जरी वापरला तरी आपल्याला मेन जो प्रॉडक्ट आहे तो मिळतो ऍसिड क्लोराइड. ठीक आहे. हा झाला ऍसिड क्लोराइड मेन प्रॉडक्ट. एक तर तुम्ही SOCl2 वापरू शकता, PCl3 वापरू शकता किंवा PCl5. तर याच्या अगोदरचा जो काही व्हिडिओ बनवला आहे त्याच्यामध्ये आपण थायनिल क्लोराइड ची रिॲक्शन बघितली आणि आज आता आपण या व्हिडिओमध्ये PCl3 आणि PCl5 ची रिॲक्शन चेक करू. ठीक आहे. तर जनरल रिॲक्शन असेल, जनरल रिॲक्शन. ओके. तर जनरल रिॲक्शन मध्ये सगळ्यात पहिले आपण यूज करू युजिंग PCl3. ज्यावेळेस आपण PCl3 यूज करू तर PCl3 ज्यावेळेस यूज करू तर रिॲक्शन असेल थ्राइस RC≡OOH प्लस PCl3 on heating it gives thrice RC≡OCl plus H3PO3. ठीक आहे. तर या ठिकाणी फॉस्फरस ट्रायक्लोराइड वापरू तर इथं 3 क्लोरीन असल्यामुळे आपण इथं 3 युनिट वापरत आहोत कार्बोक्सिलिक ऍसिडचे. इथं आपल्याला मिळेल मेन प्रॉडक्ट ऍसिड क्लोराइड किंवा त्यालाच आपण म्हणतो ऍसिल क्लोराइड आणि दुसरा प्रॉडक्ट जो मिळेल ज्याचं नाव आहे फॉस्फरस ऍसिड. याचं नाव आहे फॉस्फरस ऍसिड. ठीक आहे. याचं स्ट्रक्चर इझी आहे. मेन सेंटरला असेल फॉस्फरस, त्याच्यानंतर तिथं असेल 2 OH, 1 H आणि डबल बॉन्डेड ऑक्सिजन. आणि ही झाली PCl3 ची जनरल रिॲक्शन. आणि ज्यावेळेस आपण इथं यूज करू युजिंग PCl5 तर त्या ठिकाणी जनरल रिॲक्शन राहील RC≡OOH प्लस PCl5. अगेन ऑन हीटिंग इट गिव्स ऍसिल क्लोराइड प्लस बाय प्रोडक्ट POCl3 फॉस्फरस ऑक्सीक्लोराइड किंवा फॉस्फरस क्लोराइड प्लस बाय प्रोडक्ट HCl in the gaseous form. Okay, the simple reaction when carboxylic acid reacts with the phosphorus trichloride on heating, they give the acid chloride and the phosphorus acid. Main product is acid chloride. And by using PCl5
carboxylic acid can be converted into acyl chloride, and when the formation of acyl chloride, with that there is a byproduct is PoCl3, phosphorus chloride. Generally it called as a phosphorus oxychloride, and our main product is acyl chloride. ओके, तर सिंपल रिॲक्शन आहे. इथेही काय करायचं आहे, तर आपल्याला OH ला रिप्लेस करायचं आहे क्लोरीननी. फक्त ज्यावेळेस PCl3 आहे, तर इथं 3 क्लोरीन आपण सबस्टिट्यूट करू शकतो, त्यामुळे इथं 3 युनिट वापरल्या कार्बोक्सिलिक ऍसिडचे, आणि PCl5 मध्ये फक्त एकच युनिट वापरल्या कार्बोक्सिलिक ऍसिडचा. ठीक आहे, याच्यानंतर आपण डिस्कस करू त्याचं मेकॅनिझम मध्ये फक्त आपण डिस्कस करू PCl3चं मेकॅनिझम मध्ये आपण स्टार्ट करू विथ द कार्बोक्सिलिक ऍसिड R, C, डबल बॉन्ड O, OH. ठीक आहे, ऑक्सिजनवर काय असतील, तिथं असतील इलेक्ट्रॉन पेअर्स प्लस PCl3 P, 3 क्लोरीन Cl आणि इथं Cl. ठीक आहे, काय होईल, तर या ठिकाणी ऑक्सिजनवरचे जे इलेक्ट्रॉन पेअर्स आहेत ते अटॅक करतील फॉस्फरसला, आणि त्या केसमध्ये इथून एक क्लोराईड आयन म्हणजे Cl मायनस रिमूव्ह होईल. ठीक आहे, तर आपल्याला मिळेल इथं नवीन कंपाऊंड R, C, डबल बॉन्ड O. त्याच्यानंतर O, ऑक्सिजन इलेक्ट्रॉन पेअर शेअर केले म्हणून त्याच्यावर आला पॉझिटिव्ह चार्ज, कनेक्टेड असेल एक हायड्रोजन, बॉन्डेड असेल हायड्रोजन. त्याच्यानंतर नवीन बॉन्ड तयार झाला असेल बिटवीन द ऑक्सिजन अँड द फॉस्फरस, आणि फॉस्फरसला 2 क्लोरीन काय असतील बॉन्डेड असतील. ठीक आहे, आणि या टोटल प्रोसेसमध्ये काय निघत आहे, इथून एक Cl मायनस बाहेर निघत आहे. ठीक आहे, एवढं झालं. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय होईल, तर नेक्स्ट स्टेपमध्ये ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे. पॉझिटिव्ह चार्ज ऑक्सिजनवर आहे, म्हणजे या ठिकाणी तो काय करेल, पॉझिटिव्ह चार्जला काय करेल, बॅलन्स करेल. तर तो ॲडजस्ट करण्यासाठी इथून H+ ला बाहेर काढेल, आणि हे इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजन स्वतःला शिफ्ट करून घेईल. ठीक आहे, तर मग हा जो काही हायड्रोजन आहे जो इथून बाहेर पडत आहे, तो नेक्स्ट स्टेपमध्ये काय होईल, तर या फॉस्फरस सोबत बॉन्ड तयार करेल. ठीक आहे, तर नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला मिळेल R, C, डबल बॉन्ड O. त्यानंतर ऑक्सिजनवरचा पॉझिटिव्ह चार्ज रिमूव्ह झालाय. त्यानंतर इथं P, एक हायड्रोजन बॉन्ड तयार झाला फॉस्फरस सोबत, आणि त्यानंतर 2 क्लोरीन आयटम अटॅच असतील. नेक्स्ट स्टेपमध्ये आता या कार्बनला बघा 2 ऑक्सिजन अटॅच, म्हणजे याच्यावर असेल पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. आता पार्शल पॉझिटिव्ह चार्ज आहे, तर हा या स्टेपमधला निघालेला जो क्लोराईड आयन आहे Cl मायनस, हा Cl मायनस अटॅक करेल कार्बनवर. तर हा Cl मायनस मी इथं लिहिला, Cl मायनस, हा Cl मायनस या कार्बनवर काय करेल, अटॅक. तर त्या केसमध्ये ऑक्सिजन इथले इलेक्ट्रॉन स्वतःवर शिफ्ट करून घेईल. करेक्ट. तर नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला मिळेल RCO मायनस, देन O राईट हँड साईडला, आपण खाली लिहितो नवीन बॉन्ड बिटवीन कार्बन अँड क्लोरीन. ठीक आहे, O, त्यानंतर P, H ॲज इट इज, Cl अँड Cl. ठीक आहे, आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय, तर जे इलेक्ट्रॉन ऑक्सिजनवर शिफ्ट झाले होते ते परत कार्बन सोबत काय करतील, बॅक बॉन्डिंग. कार्बन सोबत बॅक बॉन्डिंग करतील, तर हा जो बॉन्ड आहे कार्बन आणि ऑक्सिजन मधला, हा बॉन्ड ब्रेक होईल. ठीक आहे, तर ब्रेक झाल्यानंतर कळेल की इथले इलेक्ट्रॉन पेअर शिफ्ट होतील ऑक्सिजनवर, आणि आपल्याला मेन प्रोडक्ट जो आहे तो मिळून जाईल RC, डबल बॉन्ड O, Cl. याचं नाव काय, ॲसिल क्लोराईड. आणि सोबत मिळेल आपल्याला P, त्याच्यानंतर एक H डबल बॉन्डेड विथ द ऑक्सिजन, त्याच्यानंतर इथं असेल एक Cl, आणि इथं असेल एक परत Cl. ठीक आहे, आता हा ऑक्सिजन डबल बॉन्ड कसा तयार झाला, तर हे इलेक्ट्रॉन पेअर्स आहेत, हे इलेक्ट्रॉन पेअर्स ऑक्सिजनवर शिफ्ट झाल्यानंतर O मायनस असेल, O मायनस झाल्यानंतर ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन पेअर कुठे शिफ्ट होतील, इथं फॉस्फरसच्या मदत. ठीक आहे, तर इथं शेअर झाल्यामुळे फॉस्फरस आणि ऑक्सिजनमध्ये तयार झाला डबल बॉन्ड. आता नेक्स्ट स्टेप, या फॉस्फरसकडे आणखी 2 क्लोरीन आहे, तर परत रिॲक्ट होऊ शकतो कोणासोबत, तर 2 कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत. ओके, घेऊ परत ट्वाइस RCOOH प्लस P, डबल बॉन्ड O, Cl,
Cl आणि इथं H. ठीक आहे. आणि या ठिकाणी परत काय होईल की दोन्ही क्लोरीन आयटम इथं OH ला रिप्लेस करतील, तर आपल्याला मिळेल इथं ट्वाईस RC डबल बॉन्ड O आणि Cl प्लस इथं मिळून जाईल तुम्हाला बाय प्रॉडक्ट H3PO3. ठीक आहे. तर याचं मेकॅनिझम कसं आहे, तर अशीच मेकॅनिझम राहील त्या ठिकाणी, पण इथं ती मेकॅनिझममध्ये थोडा चेंज असेल आणि तो मेकॅनिझम आपल्या तेवढा इम्पॉर्टंट नाही, त्यामुळे इथं आता डिटेलमध्ये याचं मेकॅनिझम आपण इथं डिस्कस करणार नाही. आपला मेन जो होता ॲसिल क्लोराईड तो कसा तयार होतो ते आपल्याला समजलं. आणि त्याच्यानंतर परत या ठिकाणी दोन क्लोरीन असल्यामुळे परत इथं आपण 2 कार्बोक्सिलिक ॲसिडची तिथं रिॲक्शन घेऊ शकतो. म्हणजे टोटल या ठिकाणी किती कार्बोक्सिलिक ॲसिड झाले, 1 and 2 3. तिथं रिॲक्शन 3 RCOOH प्लस एकच PaCl3 वापर